फंगल इन्फेक्शन हल्ली पावसाळी वातावरण, दमट वातावरण आणि रुग्णांची कोरोनानंतर झालेली प्रतिकारशक्तीमधील कमतरता ह्या अनेक कारणामुळे फंगल इन्फेक्शन रुग्णांना वारंवार होत आहे. आणि ज्या रुग्णांना फंगल इन्फेक्शन होत आहे त्यांना बऱ्याच वेळा गोळ्या औषधी देऊन सुद्धा पुन्हा वारंवार रिअकरन्स होत आहे किंवा काही रुग्णांना तर काही एक फरक सुद्धा पडत नाही असं सुद्धा लक्षात आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तुमची झालेली प्रतिकारशक्तीमधली कमतरता. यासाठी होमिओपॅथी शास्त्रामध्ये अनेक उत्तम औषधी उपलब्ध असून आपण आपल्या जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरकडे जाऊन त्यासाठी जर कोर्स केला तर फंगल इन्फेक्शन नक्कीच बरा करता येणं शक्य आहे. आमच्या असं लक्षात आलं आहे की होमिओपॅथी शास्त्रातील अनेक औषधं, उदाहरणार्थ आर्सेनिक अल्बम, रस्टॉक्स, टेलोरियम, सल्फर, नेट्रमोर, मेझेरियम आणि इंटरकरंट रेमेडी बॅसिलिनम ट्युबरक्युलिनम मेडोरिनम यासारखी औषध योजना जर प्रॉपर केली आणि रुग्णांनी प्रॉपर फॉलोअप घेतला तर फंगल इन्फेक्शन बरं होण्यास खूप खूप मदत होते व त्याचा सक्सेस रेशिओ हा खूप चांगला आहे असं आमचं आजपर्यंत लक्षात आलं आहे. फक्त बाह्य उपचार मलम लावून फंगल इन्फेक्शन बरं होत नाही. पेशंटला थोड्या वेळासाठी आराम मिळतो परंतु पुन्हा पुन्हा रिअकरन्स होतं आणि फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार असल्याने घरात एकाला झाल्यास दुसऱ्याला होतो, दुसऱ्याला झाल्यास तिसऱ्याला होतो व हा आजार पसरत जातो व रुग्ण गोळ्या औषधं घेऊन हताश होतात व थोडं बरं वाटलं की गोळ्या बंद करून टाकतात, पुन्हा डॉक्टरांकडे जातात. त्याने त्या गोळ्यांना पण रेजिस्टन्स तयार होतो व असे रुग्ण जेव्हा माझ्याकडे आले त्यांना मी त्यासोबत होमिओपॅथी औषध उपाययोजना केली तर त्या रुग्णांमध्ये अगदी चमत्कारिक त्या बदल मला आढळून आला. तर मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपल्या जवळील मित्रपरिवारामधील असं कोणाला जर फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या नजीकच्या होमिओपॅथी डॉक्टरकडे जाऊन होमिओपॅथी औषधांचा कोर्स करू शकतात. धन्यवाद. डॉक्टर संभाजी शिवाजी पवार, A to Z क्लिनिक, सफल उपचार केंद्र, साईराज अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोअर, पंडित नाका, शहापूर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.